तर आलात मंडळी, स्वागत आहे तुमचं परत. तर सध्या बघू शकता आता पुण्यावरनं आलेलो आहे ठाण्याला, आणि ठाण्यावरनं आपला 4 दिवसाचा प्रवास चालू होणार आहे. तर मग चला प्रवासाला सुरुवात करू. ते तर सकाळचे 6 वाजलेत आणि आपण आहोत ठाण्यामध्ये, आणि आज आपल्यासोबत आहे विशाल. आणि आजचा प्रवास कुठं असणार आहे काय आम्हाला देखील माहिती नाही आहे, कल्पना नाही आहे. हां, पण लवकरात लवकर इथून निघायचं आहे, कारण की गरमी फार होती. तुम्ही बघू शकता पूर्ण घाबरून गेलेले. तर आमचं नियोजित ठिकाण, त्या ठिकाणची बस भेटते का नाही त्याची काही गॅरंटी नाही आहे. पण जर प्रवास तसा झाला तर मी तसं सांगेल, नाही तर तुम्हाला कळेलच की आज कुठं निघालो आणि कुठं नाही. सकाळचे 6 वाजलेत आणि गरमी मात्र दुपारच्या 12 वाजल्यासारखी होती. विशाल पण येणार होता, त्यामुळं पुण्यावरून मुंबईला आलो आहे. त्या प्रवासातच एवढं थकलेलो आहे की आता कुठेतरी बसलो आहे, थोडं फ्रेश वाटतं, रिलॅक्स झालो आहे. पुढच्या प्रवासासाठी थोडी एनर्जी आता भेटलेली, आणि हा सोबत आहे त्यामुळे अजून एनर्जी भेटलेली. पण 4 दिवस ती एनर्जी ठेवायची आपल्याला. ठेवणार आहे का? करू प्रयत्न, होतीलच. आणि प्रवासामध्ये आम्हाला कधी थकवा येत नाही. 7:15ला गाडी आहे आणि आता वाजलेले 7:30. अजून पाऊण तास आहे. तोपर्यंत थोडंसं वॉकिंग वगैरे करू आणि बघूयात. त्याच्या आधी जर गाडी आली तर शिवशाही गाडी आलेली आहे, पण सध्या बघूयात कोणती गाडी. नाशिक. मला वाटते नाशिककडे जाणाऱ्या सकाळ्या गाड्या भरपूर आहेत, कारण की मगापासून 3-4 गाड्या नाशिकच्या दिशेनेच सापडल्या आपल्याला. हे बघा, कबुतरांचा थवा तुम्ही बघू शकता. कर्नाटक राज्याची गाडी पण आलेली आहे. फायनली आपली गाडी आली शिर्डीसाठी. तर चला, फायनली आता आपली गाडी लागली आहे आणि आता आपण निघालो शिर्डीच्या दिशेने. बाहेर एवढी गरमी असताना शिवशाहीमध्ये आपण प्रवास करतोय, त्यामुळे थोडंसं मनाला आराम भेटलेला आहे. आणि आता आपण निघालो आहे शिर्डीच्या दिशेने. तर ठाण्यापासून शिर्डीचं अंतर आपलं लगभग 215 किलोमीटर असणार आहे. वाघदादाबरोबर गप्पा वगैरे आणि काही नॉलेज घेऊन आपण प्रवास करतोय. मी हे रेकॉर्ड का नाही केलं, कारण की आवाज फार ट्रॅक्शन मोटरचा येत होता, त्यामुळे काही गोष्टी रेकॉर्ड करता नाही आल्या. असो, प्रवास हा आनंदात होतोय आपला. हायवेच्या पॅरलल असणारा तुम्ही लोहमार्ग पण बघू शकता. तर मंडळी, आपल्या पासची एंट्री पण झाली आहे आणि ठाणे ते शिर्डी जे प्रवास असणार आहे तुमचा 540 रुपये प्रवास भाडा असणार आहे. तर आपली गाडी दुर्गा मंड म्हणून या ठिकाणी नाश्ता वगैरेला थांबली आहे. आपण तर केलेला आहे, त्यामुळं थोडं चहा वगैरे घेऊ. झाली का झोप? कशी झाली? पण झोप छान झाली. कळलंच नाही कधी डोळा लागला, कारण की काल रात्री काहीच झोप झाली नव्हती त्यामुळं. तर आपण, मला वाटतं आता कसारा घाटच्या जवळपास आहे. तर आपला प्रवास अर्धा झालेला आहे, तर अजून अर्ध्यापैकी प्रवास राहिलेला आहे. तर 2-2:15 आपल्याला तिथं पोहोचायला वाजतील. शिर्डी मुंबई या मार्गावर असाल तर ह्या हॉटेलला थांबू शकता. चहाच्या टेस्टवरनं असं वाटतं की बऱ्यापैकी बाकीच्या टेस्ट पण चांगले असतील. बाकीचं खायला काय नाही, पण ऑलरेडी सकाळी इडली वगैरे खूप खाल्लं होतं, त्यामुळे आता डायरेक्ट दुपारी जेवण वगैरे होईल. प्रवासामध्ये तुमचा मार्ग नवीन असो किंवा जुना, अनुभव मात्र तुम्हाला दरवेळेस नवीनच येतो. आणि छान प्रकारे आता आपण निघालो आहोत नाशिकच्या दिशेने. तर पुढे कसारा घाटचे फार आकर्षक असे दृश्य आपल्याला लागणार आहेत, तर ते बघूयात आणि पाहूयात शिर्डीला आपण केव्हा पोहोचतो. या गाडीच्या डिझेल कॅपॅसिटीचं गोष्ट करायची म्हणली तर टोटल जे अंतर आहे येऊन जाऊन 623. तर 109
90 लिटरमध्ये गाडी येऊन जाऊन जाते. ही गाडीची कॅपॅसिटी आपल्या आहे. आणि गाडीला जे थांबे आहेत ना ते लिमिटेड थांबे आहेत. लाईक आता इथून नाशिक, सिन्नर आणि मग शिर्डीला. याच्या आधी आपण नाशिकचा जेव्हा प्रवास केला होता, आधीच्या मला वाटतं 2 व्हिडिओमध्ये नाशिकचाच प्रवास केला होता, तर आपण नाशिकला दोन्ही मार्गाने कवर केलं होतं. आज परत आपण नाशिककडे चाललो आहे, पण हा मार्ग वेगळा आहे. त्यामुळं ह्या मार्गातनं आपण कसारा घाट पाहू शकतो. लास्ट टाइम जेव्हा आपण ट्रेनने गेलो होतो तेव्हा जास्त काही सीन आपल्याला दिसले नाही. आता आपण जास्त कवर करण्याचा प्रयत्न करू आणि ते तुम्हाला दाखवू. हायवेच्या पॅरलल असणारा तुम्ही लो मार्ग पण बघू शकता. कॅबिनमध्ये बसून पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे. काय सांगू. या साईडला रेल्वे, नौका, या साईडला घाट, एक नंबर. बऱ्यापैकी मोठा घाट आहे. किती किलोमीटरचा घाट आहे? दोन असे ट्रेन जातात आहे आणि आपण वरून घाट पास करतोय. दोन्ही नाशिकला पोहोचतात. प्रवासी मनी संगीत असावे, मन तृप्त होऊन एका जागी बसावे. प्रवासामध्ये हलकंसं संगीत, ट्रॅक्शन मोटरचा आवाज, वाऱ्याचा आवाज आणि प्रवाशांचा आवाज, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकाच वेळी तुमच्या कानावर पडतात ना, तर बास तो अनुभव असा सांगण्यासारखा नसतो. असं शांत होऊन असं सगळं ऑब्झर्व करावं असं वाटतं. मी ट्रॅव्हल करतो आहे ठाणे ते शिर्डी. त्या दरम्यान बसमध्ये एक आजोबा भेटलेले आहेत. त्यांनी एक छानसं गाणं आम्हाला ऐकवलं आहे. मलाही आम्ही ऐकू बनवतो. दादांनी अतिशय छान प्रकारे गाणं म्हणून प्रवासामध्ये आमच्या चांद तारे तर मात्र नक्की लावलेले. आणि अशा प्रकारे आपण नाशिकपर्यंत आपला प्रवास पूर्ण केलेला आहे. चला नाशिक महामार्ग, चला नाशिकला स्टॉप. तर दुपारचे करेक्ट आता 12 वाजलेत आणि आपण नाशिक महामार्ग बसस्टँडला आलेलो आहोत. तर इथून आपला अजून 2 तासाचा साधारणतः 100 किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे. हे गर्दी तुम्ही मागं बघू शकता.
हे बघू शकता गुजरातच्या गाड्या आहेत सगळ्या GSRTC आणि आपलं MSRTC. गाडी फुल झाली आता मुंबईकरिता साधी बस. आता ही गाडी शिर्डीला गर्दी उतरत साधी बस ठाणे कोपड मुलुंड घाटकोपर सायन दादर मुंबई सेंट्रल. गाड्या असतील ना भरपूर मागे. सकाळपासून मी बसलो आणि दादा येतात म्हणतात इथं बसायचं असं थोडी चालू नाही. तर कसा बसा गरमीमध्ये आपण आपला प्रवास सिन्नर आणि सिन्नर करून शिर्डीकडे करतोय आणि तिथे आपला प्रवास एंड होईल आणि पुढच्या प्रवासाला तर आपण चालू राहणारच आहे. तर वाहकदारांवर गप्पा वगैरे मारल्या तर त्यांचंही थोडं मन रमतं आहे आणि काही 4 गोष्टी आपल्याला त्यांच्याकडनं नवीन शिकायला भेटतात आहेत. काही चांगले वाईट अनुभव सगळे आपण ऐकतोय आणि वेळ भेटला तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मी तुमच्यासमोर ते सगळे मांडेल. तर मंडळी आपण नाशिक शहराच्या मध्यभागातून निघालो आहोत. तर पाहू शकता तुम्ही नाशिक रोडला सध्या आता आलेलो आहोत आणि इथून आपण आता सरळ निघणार आहोत शिर्डी. आणि शेवटून दुसरा स्टॉप म्हणजे सिन्नरला आता आपण आलेलो आहोत. तर आता भूक थोडी जाणवायला लागली आहे आणि शिर्डीला उतरून साईबाबांचे दर्शन घेऊन आपण जेवण वगैरे करणार आहोत आणि नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हा समोर जो बघताय तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे. याचा देखील प्रवास आपला अजून बाकी आहे. तर तो पण नक्की यानंतर जसा वेळ भेटेल तो प्रवास आपण करणार आहोत. आणि अशा रीतीने आपण श्री साई संस्थान शिर्डी या पवित्र ठिकाणी आलेलो आहोत आणि हा प्रवास आपला इथे संपतो आहे. ओम साईराम. शेवटी आम्ही आलेलो शिर्डीमध्ये. तर हा प्रवास आणि पुढच्या प्रवासाला सुरू करूया. भेटूया पुन्हा नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय. तर मंडळी अशाच नवीन प्रवास आणि अनुभवासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुन्हा नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. निरोप असू द्यात.